नमस्कार मित्रांनो, मी जिग्नेश कोकणी जिग्नेश या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मी आज आलो आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे. तर हे प्रकल्प ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. याची स्थापना 1955 साली झाली व महाराष्ट्राचे सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणारे मगरी, सुसरी आणि गवा हे इथे मुख्य वैशिष्ट्य आहे. काही कालापूर्वी या उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्यांचे नाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यान हे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ 116 चौरस किलोमीटर इतके आहे आणि इथे जंगल 509 चौरस किलोमीटर एवढे आहे. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक व खुल्या टॉप जीप आणि बसेस अभयारण्यासाठी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी मुक्काम उपलब्ध आहे. म्हणूनच आम्ही आलो आहोत 2 दिवसाच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे आणि पाहणार आहोत जंगल सफारी. चला मग घेऊन जातो तुम्हाला एका स्वर्गही भटकंतीकडे. आम्ही इकडे 3 सफारी करणार आहोत. ही आमची पहिली सफारी दुपारी 3 वाजता सुरू होत आहे. तर ही सफारी कोर झोनमध्ये आहे. मुहारी गेट म्हणून आहे. त्या गेटवरती तिथे 3-4 गेट आहेत. तर आम्ही पहिले मुहारी गेटवरून आहे. तिथून आमचा कोर झोन सध्या आहे म्हणजे घनदाट जंगलामध्ये सफारी करणार आहोत. तर त्या सफारीमध्ये जेवढे शक्य होईल तेवढे व्हिडिओ मात्र मी दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत पहा. भेटूया व्हिडिओमध्ये. इकडे गाईड भेटतात. ड्रायव्हरसोबत एक गाईड असतात. तो आपल्याला सर्व माहिती देत असतो. गाईड हे सफारीला निघाले गाईड सोबत. सफारीसाठी निघालेले आहे. गाईड आहे. प्रवेश शुल्क आकारणी आणि इन्क्वायरी. इकडे कॅमेऱ्यासाठी स्वतःचा कॅमेरा असेल तर 250 रुपये पावती फाडावी लागते आणि जर त्यांचा कॅमेरा घेतला तर 500 असेल. जसा कॅमेऱ्याची क्वालिटी असेल तसे ते कॅमेऱ्याचे पैसे घेतात. आमचा कॅमेरा आहे त्याला 250 रुपये पावती असते, फाईन असते. आणि दुसरं म्हणजे इकडे मोबाईल आतमध्ये अलाउड नसतात.
मोबाईल जमा करावे लागतात. तर निघाली आता ही गाडी एक निघाली. लाईनमध्ये सर्व जातात गाड्या, जसं नंबर येईल तसं जातात. मोरलीचा गेट आहे, आम्ही पहिली सफारी करणार आहे. हा गेट आहे तो. हे बघा समोर कॅमेरे लावलेले आहेत. ते जशी फोकल असेल, लेन्स फोकल, तसे त्यांचे चार्जेस असतात. तिथं उसाचा ज्यूस सांगितलेला आहे हा. नंतर टेम्परेचर एवढं खूप आहे की मुंबईपेक्षा पण भारी टेम्परेचर आहे. इथे उसाचा रस आहे. तुला जसा अपेक्षित होता तसा भेटला ना? गोड आहे एकदम. प्रतीक, कसा आहे उसाचा रस? बस तुझ्या मनासारखं भेटलं ना बस. राहुल कुठे? राहुल नाही राहुल नाही खाली काय. राहुल आता सकाळी कोंबडा बघा केवढा आहे. काय आहे? कोंबडा बघा आहे. क्या ही मोठी एक कॅन्टर आहे. असं जिप्स्या असतात प्लस कॅन्टर असते. इकडे छोट्या मुलांची सहल म्हणून आलेली आहेत. चंद्रपूरचेच आहेत वाटतं. बघूया. घेणार आपल्या नाही तर घेऊन येते ना नंतर येताना काढू. तसं आपण काढू शकतो. याच गेटने एंट्री आहे. तेव्हा इकडे वाघ, छोटी पिल्लं, हे स्टॅच्यू आहेत. खरे वाघ तर आता आतमध्ये बघायला जातोय आम्ही लोक. बघूया. लास्ट टाइमला आलो होतो तेव्हा नव्हते दिसलेले. या टाइमला बघूया. इकडे महाराष्ट्रातलीच लोक असं नाही, फॉरेनर लोक सुद्धा येतात. ह्या जिप्सीमध्ये बघा फॉरेनर लोक बसलेले आहेत. किंवा एक फॉरेनर लोक आहेत. सर कसं वाटतंय तुम्हाला सफारीमध्ये जाताना? खूप कोरोनाच्या काळानंतर कोरोनाच्या काळानंतर अपेक्षित अशी वेळ घालवल्यानंतर हे दिवस आलेले आहेत. फायनली तो दिवस उजाडला. अशा अविस्मरणीय क्षणाला डोळ्यात साठवून घेता हा अनुभव हा शब्दात मांडता येणार नाही. समोरच बसलेले आहे. मोबाईल कमी जमा करायचे समोरच स्टीलची बॉटल आहे. हॅलो
आता फोन जमा असेल ठीक आहे. हां तर त्याच्यामुळे लागणार नाही. जेव्हा नेटवर्कमध्ये येईल तेव्हा मी करेन. मोबाईल आला नाही ना. चालू आहे शूटिंग. एक 2 फोटो काढतो आणि काढते फोटो काढणार आता. लाईन आहे दुपारी मॅच आहे. आज दुपारची चौकी आहे. फर्स्ट टाइम म्हणजे झालं गुरुवारची मॅच होतात का दुपारची? गुरुवारची म्हणजे काय? गुरुवारी काय आज काय दादा डायरेक्ट वागात द्या. माझी आधीमध्ये नाही डायरेक्ट वाढ आहे. आपल्याला कोण गाईड नाही आहे ना. हा मोहर्ली गेट. तिथून आपण एंट्री करतो. हा हे डबा द्या तुमचा. मोबाईल बंद करा. मोबाईल वगैरे असेल तर ठीक आहे. नाही तो आतमध्ये जाणार आहे. आपण जाणार आतमध्ये. हो सगळे आणि घेतो. ओके. काय नाही कॅमेरामध्ये फोटो की कॅमेरामध्ये. तू एवढ्या बारशाला घेऊन गेला. असा हा एंट्री होत आहे. ये प्रत्येक फोटो आधी द्यायची. आम्ही जो कॅमेरा आणला होता तो त्या कॅमेरामध्ये काही व्हिडिओ शूट होत नाही आहे. तर मी आत्ता आम्हाला पाहायला भेटलेली वाघाची क्वीन माया म्हणून ही तुम्हाला मी फोटोद्वारे दाखवत आहे. तर हे फोटो मी बघा, कारण व्हिडिओ झाले असते तर चांगला अजून दिसलं असतं. तर तरी पण मी फोटो दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. आमचं नशीब आहे की पहिल्या सफारीमध्ये वाघाची क्वीन म्हणून ओळखली जाणारी माया आम्हाला पाहायला भेटली.